त्याच्यानंतर आता नवीन प्रोव्हिजन्स आलेले आहेत, त्याप्रमाणे 45 दिवसामध्ये सदरचं चलान भरणं अपेक्षित आहे. नाही भरलं तर 5 चलानंतर संबंधिताच्या वाहनाची जप्त करण्याची कायदेशीर अधिकार पोलिसांना दिलेला आहे. यापूर्वीसुद्धा आपण वारजे या हद्दीमध्ये एक अशाच प्रकारे मॉडिफाईड सायलेन्सर विकणाऱ्या स्पेअर पार्ट विक्रेत्यावर गुन्हा दाखल केलेला आहे, गॅरेजवर गुन्हा दाखल केलेला आहे. मधल्या काही काळामध्ये 7 लव चौकामध्ये आणि नानापेठेमध्ये आपण झडती घेतलेल्या आहेत. आमच्या दृष्टिकोनातून 99.99% किंवा 99% नागरिक असतात ते सर्व कायद्यांचं नियमांचं पालन करत असतात. नमस्कार. पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि त्या वाहतूक कोंडीमुळे निर्माण होणाऱ्या वाहतुकी संबंधित समस्या ही पुणेकरांसाठी नेहमीच डोकेदुखीची बाब ठरलेली आहे. यावर उपाय म्हणून पुणे शहर वाहतूक पोलीस दलाने पुणे ट्रॅफिक पोलीस म्हणजेच PTP ॲप हे लॉन्च केलं आहे. पाठीमागील 8 दिवसांपासून हे ॲप लॉन्च झाल्यानंतर समाजातील विविध स्तरांमधून नागरिकांमधून सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया देखील त्या ॲप संदर्भात उमटलेल्या आहेत. एकंदरीतच हे ॲप आहे काय, ॲपची कार्यप्रणाली काय आहे, ॲप कशा पद्धतीने काम करतं हे आपण सविस्तर समजून घेऊयात. माझ्यासोबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव सर आहेत. नक्की ॲप कशा पद्धतीने काम करतं आपण पाहून घेऊयात. सर नमस्कार. नमस्कार. पुणे शहर वाहतूक शाखा यांच्यामार्फत जून 2025मध्ये PTP पुणे ट्रॅफिक पोलीस नावाचं ॲप आपण प्रसारित केलेलं होतं. नागरिकांच्या समस्या त्याचप्रमाणे नागरिकांच्या निदर्शनास येणारे ट्रॅफिकचे व्हायोलेशन्स डायरेक्ट पोलिसांना रिपोर्ट करता यावेत आणि त्यानंतर पोलिसांच्या मार्फत त्याचं व्हेरिफिकेशन करून संबंधित उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकावर शास्तीची कारवाई करता यावी या उद्देशानं आपण हे 2025च्या जूनमध्ये ॲप लॉन्च केलेलं आहे. साधारणतः किती प्रकारचे व्हायोलेशन्स या ॲपमध्ये रिपोर्ट करतात? सुरुवातीला नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत यामध्ये आपण जे डोळ्यानं दिसणारे 9 प्रकारचे व्हायोलेशन्स आहेत ते यामध्ये आपण घेतलेले होते, जे फोटोच्या आधारे आणि लॅटिट्यूड लॉंगिट्यूडच्या आधारे त्याचं ठिकाण निश्चित होऊ शकेल अशा प्रकारचे 9 व्हायोलेशन्स होते. आता आपण मागील 2 महिन्यापूर्वी हे ॲप अपग्रेड केलेलं आहे आणि आता यामध्ये 13 व्हायोलेशन्स आपण घेतलेले आहेत. पुणे शहरामध्ये आत्तापर्यंत किती कर म्हणण्यापेक्षा किती चालन थकीत आहे आत्तापर्यंत? चालांची संख्या विचारात घेता फार मोठ्या प्रमाणावर चालान थकीत आहेत. अंदाजे 450 कोटीच्या आसपास याचा आकडा आहे. साधारणतः 70-75 लाख चलान आणि 20-1 लाखच्या आसपास चलान होल्डर म्हणजे वाहन चालक यांच्यावर चलान प्रलंबित आहेत. साधारणतः पाठीमागील आता 8 दिवसांपासून नव्याने ज्यावेळेस ॲप लॉन्च झाले, किती पुणेकर नागरिकांनी किती तक्रारी केल्यात आणि काय प्रतिसाद मिळतो? अत्यंत चांगला प्रतिसाद आपल्याला सुरुवातीपासूनच मिळालेला आहे. आत्ता जवळजवळ 1,40,000 नागरिकांनी हे ॲप डाउनलोड करून घेतलेलं आहे आणि सरासरी दररोजच्या 2,500 ते 3,000 केसेस आपल्याला या चालांच्या माध्यमातून PTP ॲपच्या माध्यमातून रिपोर्ट होत आहेत. साधारणतः 25-26% डिलिशन रेट आहे. ज्या आपण संशयास्पद असतील किंवा ज्याच्यामध्ये फोटो स्पष्ट नसतील किंवा व्हायोलेशन योग्य दिसत नाही अशा 25% आपण केसेस आहेत त्या डिस्कार्ड करतो आणि साधारणतः 75% केसेसमध्ये चलान इश्यू होतं. या ज्या संपूर्ण केसेस आहेत याची स्क्रुटिनी करण्यासाठी आपली काय वेगळी टीम आहे का? निश्चित. नागरिक फक्त व्हायोलेशन रिपोर्ट करतात. ज्याप्रमाणे एखादा गुन्हा घडल्यानंतर कोणी गोपनीय खबरी किंवा कुणी ज्याला माहिती आहे अशा व्यक्ती पोलिसांना माहिती पोचवतो, तेच काम यामध्ये नागरिक करत आहेत. नागरिक फक्त माहिती रिपोर्ट करतात. त्या माहितीची सत्यता पडताळणं, त्याचं व्हेरिफिकेशन करणं, त्यातील कोणतं कलम लावणं, कोणते व्हायोलेशन निश्चित आहे ते करण्याकरता स्वतंत्र मल्टीमीडियाची टीम असते. त्या टीममार्फत त्या चलांची सत्यता पडताळली जाते आणि त्याच्यानंतरच ते चलान आहे ते इश्यू केलं जातं. हे ॲप नक्की सामान्य नागरिकांनी ॲप वापरायचं कसं, म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर? अगदी सोप्या भाषेमध्ये याच्यामध्ये अँड्रॉईड फोन करता प्ले स्टोअरवर आणि स्मार्टफोन करता ॲप स्टोअरवर PTP नाव टाईप केलं की हे ॲपची लिंक येऊन जाते. ते ॲप आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. काही किरकोळ परमिशन्स म्हणजे स्वतःकडे असलेला वाहनाचा क्रमांक, स्वतःचा मोबाईल क्रमांक टाकला की आपल्याला ॲपचा ॲसेस मिळून जातो. या ॲपवर फक्त व्हायोलेशन्स रिपोर्ट करणं एवढाच विषय नाही आहे, तर आपण आपला स्वतःचा ग्रीव्हियन्स रेज करू शकतो. आपण आपले स्वतःचे आपल्या वाहनावर थकीत असलेले चलान यामार्फत भरू शकतो. रस्त्यावर घडणारे ॲक्सिडेंट आपण यावर रिपोर्ट करू शकतो. आपल्या परिसरात असणारे इन्सिडेंट, काही ठिकाणी खड्डे पडलेले असतील, कुठे झाड पडलेलं असेल, कुठं पाणी साठलेलं असेल, या गोष्टीसुद्धा आपण यामध्ये रिपोर्ट करू शकता आणि आम्ही त्याच्यावर ॲक्शन घेत असतो. म्हणजे हे ज्यावेळेस ॲप आपण डाउनलोड करतो त्यावेळेस आपला जो काही डेटा आहे तो
युजरचा डेटा त्या ॲपमध्ये द्यावा लागतो, तर तो डेटा सुरक्षित वगैरे राहण्याचे काही निश्चित युजरचा डेटामध्ये दोनच गोष्टी आहेत, आपला मोबाईल नंबर आणि आपल्याकडे असलेलं वाहनचा क्रमांक. आपल्याकडे असलेला वाहनचा क्रमांक याकरिता आवश्यक आहे. आपल्या वाहनावर जर दंड असेल तर त्या व्यक्तीला, त्या नागरिकाला, त्या वाहन चालकाला दुसऱ्याचं व्हायोलेशन रिपोर्ट करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे स्वतःच्या वाहनावर जर चालान नसेल तरच तीच व्यक्ती फक्त दुसऱ्याची चूक रिपोर्ट करू शकते. म्हणून वाहन क्रमांक आणि याचा डेटा पूर्ण सुरक्षित आहे. मला स्वतःला सुद्धा कुणी कोणतं चालान रिपोर्ट केलेलं आहे हे कळण्याची यामध्ये आम्ही गोपनीयता बाळगलेली आहे. नाही, पण एकंदरीत रस्त्यावर ज्यावेळेस मी एखाद्या व्यक्तीचं व्हायोलेशन रिपोर्ट करायला जाईल त्यावेळेस बऱ्याच वेळा चान्सेस असे आहेत की आमच्या दोघांमध्ये भांडणं होऊ शकतात रस्त्यावर. तर एकंदरीत हे ॲप वापरल्यामुळं म्हणजे जितकं आपण आधुनिकतेकडे चाललो आहे, पोलीस दलाला मदत करण्यासाठी जितके नागरिक पुढे सरसावतील, पण तितकंच रस्त्यावर ज्यावेळेस त्यांची भांडणं होतील तर कुठे ना कुठेतरी परत पोलीस दलावरच अतिरिक्त ताण वाढतोय. नाही, मला असं बिलकुल वाटत नाही. लोकांनी निर्भयपणानं पुढं यावं. आपण सत्याची बाजू मांडणारी लोक आहोत. आपण निर्भयपणे पुढं यावं. असं जर कुणाला काही आढळलं तर त्याच्या आम्ही निश्चित दखल घेतो आणि त्यांच्यावरही जे कोणी अशा प्रकारची आरेरावी करेल त्यांना आम्ही योग्य कायदेशीर शासन करू. आता मध्यंतरी 1-2-3 दिवसापूर्वी तुम्ही जे फटाका सायलेन्सर आहेत ते वापरणाऱ्यांवर, हुल्लडबाजांवर कारवाई केली होती. जवळपास 870 सायलेन्सर तुम्ही क्रश केले. ही कारवाई पुढे सुरू राहणार अशीच? निश्चित ही कारवाई सातत्यानं सुरू राहणार आहे. आजच आपण पाहिलं असेल, आत्ता आम्ही सर्व गॅरेज मालक, गॅरेजचे मिस्त्री आणि बुलेट सायलेन्सरचे स्पेअर पार्ट विकणारे जे विक्रेते आहेत यांचीही या ठिकाणी समुपदेशन घेतलेलं आहे. त्यांची बैठक घेतलेली आहे. त्यांनासुद्धा कल्पना दिलेली आहे. यापूर्वीसुद्धा आपण वारजे या हद्दीमध्ये एक अशाच प्रकारचे मॉडिफाईड सायलेन्सर विकणाऱ्या स्पेअर पार्ट विक्रेत्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. गॅरेजवर गुन्हा दाखल केलेला आहे. मधल्या काही काळामध्ये 7 लव चौकामध्ये आणि नानापेठेमध्ये आपण झडती घेतलेल्या आहेत. त्या ठिकाणीही आपण तिथल्या सर्व स्पेअर पार्ट विक्रेत्यांना आवाहन केलेलं आहे की अशा प्रकारचे सायलेन्सर्स, फटाका सायलेन्सर, मॉडिफाईड सायलेन्सर आपण विकू नये किंवा सोबत बाळगू नये. म्हणजे एक कारवाईचं झालं, पण कारवाईनंतर कुठेतरी यांचं समुपदेशनासाठी काय पोलीस दलाकडून काही प्रयत्न? निश्चित आपण दर सोमवारी या ठिकाणी जे व्हायोलेटर्स आहेत त्यांच्या समुपदेशनाचंही काम करत आहोत. त्याचप्रमाणे याचे खटले न्यायालयामध्ये जे सेंड टू कोर्ट असतील हे खटले न्यायालयामध्ये लवकरात लवकर पाठवणं आणि त्यांना न्यायालयामार्फत शिक्षा जी असेल ती करणं याच्याकरताही प्रयत्नरत आहोत. PTP ॲपमध्ये ज्यावेळेस चालान किंवा व्हायोलेशन रिपोर्ट होतं तर ते चालान किती दिवसामध्ये भरणं अनिवार्य आहे काय? PTP ॲपमध्ये चालान रिपोर्ट झाल्यानंतर 24 तासाच्या आतमध्ये आमच्या टीमकडून ते चालान जर योग्य असेल तर ते इश्यू केलं जातं, अयोग्य असेल तर ते डिस्कार्ड केलं जातं. त्याच्यानंतर आता नवीन प्रोव्हिजन्स आलेले आहेत, त्याप्रमाणे 45 दिवसामध्ये सदरचं चलान भरणं अपेक्षित आहे. नाही भरलं तर? नाही भरलं तर 5 चलानंतर संबंधिताच्या वाहनाची जप्त करण्याची कायदेशीर अधिकार पोलिसांना दिलेला आहे. त्याचप्रमाणे न्यायालयात खटला पाठवण्याची तजवीजसुद्धा आहे. या ॲपवर कुठेतरी टीका देखील होती. आता हल्लीच 2-4 दिवसांपूर्वी परिवहन मंत्र्यांनी देखील कमेंट केली होती की पुणे पोलीस दलाचा मनमानी कारभार सुरू आहे. तर काय म्हणजे याच्यावर? मी त्याबाबत बोलणार नाही, परंतु जर कुणाला आक्षेप असतील, कुणाला वाटत असेल की आपल्यावरचं चालान चुकीचं आहे तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. निश्चित त्यांचं समाधान केलं जाईल. परंतु अत्यंत प्रभावी असं हे ॲप आहे. ज्या 2 वाहनांबाबत तक्रार करण्यात आलेली होती त्या 2 वाहनांचीसुद्धा आम्ही डिटेल्स काढलेली आहेत आणि आमच्या माहितीप्रमाणे ते इश्यू केलेले चालान्स अत्यंत कायदेशीर आहेत. पुढे भविष्यामध्ये या ॲपमध्ये काही आपत्कालीन सेवा प्रणाली म्हणजे ॲम्ब्युलन्स असेल किंवा फायर ब्रिगेडची व्हॅन असेल याला जागा मोकळी करून देण्यासाठी रस्त्यावर काही अलर्ट सिस्टीम वगैरे काय आणण्याचा काही प्रयत्न असणार आहे का? निश्चित आम्ही तसा विचार करू, पण सध्याला तरी जे आपण आत्ता ॲपमध्ये केलेलं आहे त्याच्यावर आमचा सध्या फोकस आहे आणि या ॲपच्या माध्यमातून जास्तीत जास्त दंडाची रक्कम नागरिकांनी भरावी आणि जास्तीत जास्त जे व्हायोलेशन्स आहेत ते नागरिकांनी रिपोर्ट करावे, जेणेकरून आपलं शहर शिस्तप्रिय ठेवण्यामध्ये आणि रहदारीस सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी मदत होईल. विशेष करून जे तरुण वर्ग आहे शहरातला, तरुण वर्ग आता आपण बुलेटवर त्या सायलेन्सरवर कारवाई देखील करत आहे. तरुण वर्ग कुठे ना कुठेतरी एका पद्धतीने बुलेट असेल किंवा मॉडिफाईड सायलेन्सर वापरून कुठेतरी हुल्लडबाजीकडे जास्त वळतो आहे. तर पुणेकर नागरिकांना, तरुणांना पोलीस प्रशासन म्हणून काय आव्हान असेल? आमच्या दृष्टिकोनातून 99.99% किंवा 99% नागरिक असतात ते सर्व कायद्यांचं, नियमांचं पालन करत असतात. 0.% किंवा 1% असतात जे आवेशामध्ये काही
एक स्वतःच्या उर्मीमध्ये त्यांच्याकडून अशा प्रकारचं व्हायोलेशन होत असतं. पण आपण सर्वजण संवेदनशील आहोत. आपण या गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे की रस्त्यावर चालतेवेळी लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया आणि काही रुग्ण असे बऱ्याच प्रकारचे घटक रस्त्यावर असतात, रस्त्याच्या आजूबाजूला असतात. आपल्यामुळं दुसऱ्या कुणालाही त्रास होणार नाही याकरिता सर्वांनीच दक्षता घेतली पाहिजे. आपल्या माध्यमातून मी अशा सर्वांना आवाहन करेन की कायदेशीर ज्या गोष्टी आहेत तेवढ्यांचंच पालन करा. अनावश्यक मॉडिफाईड सायलेन्सर किंवा पॉवर हॉर्न किंवा फॅन्सी नंबर प्लेटसारख्या बाबींचा अवलंब करून कायद्याचं उल्लंघन करू नका. एकंदरीतच हे जे PTP ॲप आहे, ह्या PTP ॲपची पूर्णपणे कार्यप्रणाली असेल, ॲपमध्ये जो काही युजरचा डेटा आहे तो पूर्णपणे सुरक्षित राहणार आहे. जवळपास दररोजचे 2,500 ते 3,000 जे नागरिक आहेत ते व्हायोलेशन नोंदवत आहेत. सरांनी पुणेकरांना देखील या पद्धतीने PTP ॲपमध्ये जे काही व्हायोलेशन असेल ते रिपोर्ट करून पोलीस दलाला सहकार्य करण्याचं आवाहन देखील केलेलं आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी मी आदित्य, पुण्यावरून. धन्यवाद.